आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। दहावीच्या बोर्ड परीक्षेस आजपासून सुरुवात। नाशिकमधून 94,528 विद्यार्थी देणार पेपर। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 10वीची परीक्षा आजपासून सुरू होते। पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे। सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत परीक्षा होणार आहे, तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत द्वितीय भाषा पेपर होईल। नाशिक शहरातील 220 केंद्रांवर 94,528 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत। सातपूरच्या जनता विद्यालयात पहिल्या पेपरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तसेच जनता विद्यालयाच्या वतीनं कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आलं। याबाबत केंद्र प्रमुखांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार। जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आजपासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे। कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांना अडचण परीक्षा सुरू होताना किंवा परीक्षेत सामोरं जाताना या ठिकाणी आढळली नाही। आमच्या विद्यालयामध्ये केंद्र क्रमांक 1040 असे असून या केंद्रामध्ये एकूण 471 विद्यार्थी इयत्ता 10वीसाठी प्रविष्ट झालेले आहेत। 10:30 वाजता गजर होईल। गजर झाल्याबरोबर विद्यार्थी आपल्या बैठक ज्या बेंचवर आहे नंबर त्या ठिकाणी ते बसतील। वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुपरविक्षण करणारे शिक्षक असतील, ते त्यांना बसण्यासाठी योग्य त्या सूचना देतील। विद्यार्थ्यांनी न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे। विद्यार्थी कुठल्याही प्रकारे कॉफी करणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घ्यायची आहे, कारण कॉफीमुक्त अभियानात आपण परीक्षा देणार आहोत। कॉफीमुक्त परीक्षा देण्यासाठी आपण तशी प्रतिज्ञा पण घेतलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्याला परीक्षा द्यायची आहे। विद्यार्थ्यांना शाळेकडून, शालेय प्रशासनाकडून, शिक्षकांकडून सर्वतोपरी मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याचबरोबर 10वीची परीक्षा यंदा मार्च महिन्यात नव्हे तर 10 दिवस आधीच फेब्रुवारी महिन्यातच होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।